लातूरातील डॉक्टर मनोज शिरुरे यांच्या सीबीआय अटकेनंतर आज पुन्हा एकदा अंबाजोगाई येथून सीबीआयचे एक पथक लातूरात डॉक्टर मनोज शिरुरे यांच्या घरी दाखल झालं असून सध्या डॉक्टर मनोज शिरुरे यांच्या घरच्यांची चौकशी हे पथक करत असून काही कागदपत्रे व मोबाईल डेटा तपासण्याचं काम हे पथक करत आहे। याच ठिकाणाहून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी नितीन बनसोडे यांनी। डॉक्टर मनोज शिरुरे यांच्या अटकेनंतर पुन्हा एकदा सीबीआयचं एक पथक अंबाजोगाईहून लातूरमध्ये दाखल झालेलं आहे आणि सीबीआयचं हे पथक जे आहे ते डॉक्टर मनोज शिरुरे यांच्या घरामध्ये झाडाझडती घेताना आपल्याला पाहायला मिळते। यासोबतच डॉक्टर मनोज शिरुरे यांच्या घरातल्या कुटुंबातल्या लोकांची देखील चौकशी हे कुटुंब करताना दिसते। त्यासोबतच काही कागदपत्र असतील किंवा मोबाईल डेटा असेल तो मोबाईल डेटा हस्तगत करण्याचं काम सध्या सीबीआयची ही अंबाजोगाईहून आलेली ही टीम करत आहे। आणि यासोबतच पाहायला गेलं तर जे प्राध्यापक मोठेगावकर यांचा मुलासह जे डॉक्टरांची मुलं होती ज्यांना स्पेशल क्लास दिले जात होते, प्रति दिवशी 5 लाख रुपये देऊन क्लास ज्या मुलांना दिले जात होते ते क्लास याच ठिकाणी घेत असल्याचा अंदाज जो आहे तो सीबीआयला असल्यामुळं या ठिकाणी या परिसरामध्ये जर पाहायला गेले तर या डॉक्टर मनोज शिरुरे यांच्या घराची आणि दवाखान्याची या ठिकाणी झाडाझडती सध्या सुरू आहे। या प्रकरणामध्ये आणखीन कोणते नवीन तथ्य बाहेर येतात हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। नितीन बनसोडे, एकमत डिजिटल, लातूर। Thanks for watching Ekmat Digital.